शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 7387377800। जय ज्योती जय क्रांती। मी शंकरराव लिंगे, राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ। सुरुवातीलाच आपणाला दिवाळीच्या, भाऊबीजेच्या आणि बलिप्रतिपदेच्या आपणाला खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज आपल्याशी एक चर्चा करण्यासाठी मी आज आपणा समोर आहे। महत्त्वाचा विषय आहे आणि तो अनेक अर्थाने गरजेचा आहे। आत्ताच आपल्याला 2 सप्टेंबरला एक महाराष्ट्र सरकार आणि मराठा मंत्री गटाची उपसमिती, या समितीचे उपाध्यक्ष माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक काळा JR काढलेला आहे आणि त्या JR मध्ये मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सुलभता यावी म्हणून हैदराबाद गॅझेट याचा आधार घेऊन हैदराबाद गॅझेटमध्ये ज्या काही जुन्या हैदराबाद स्टेटमध्ये मराठा समाजाच्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदीप्रमाणे त्यांना कुणबी हे प्रमाणपत्र द्यावं। 2 सप्टेंबरला अगोदर एक JR निघालेला होता। त्या JR मध्ये म्हटलं होतं की पात्र असणाऱ्या कुणबी मराठा यांना जात प्रमाणपत्र देण्यात यावं। 1 तासानंतर लगेच हा JR वगळला। त्यातील एक शब्द वगळला, पात्र हा शब्द वगळला आणि त्याच्यामध्ये नातेसंबंध हा एक शब्द टाकलेला आहे। आता नातेसंबंध म्हटलं तर हा पितृसत्ताक की मातृसत्ताक याचा उल्लेख त्याच्यामध्ये नसल्यामुळं एक गोंधळाची परिस्थिती होण्याची शक्यता आहे। कारण मातृसत्ताक आणि पितृसत्ताक आता जी प्रचलित जी पद्धत आहे ती एक 2000चा एक JR आहे। त्याच्यानंतर 2012चा एक JR आहे आणि त्याच्यामध्ये नियमावली आहे ती SC साठी आहे, ST साठी आहे आणि OBC साठी आहे। म्हणजे आदिवासी असतील, मागासवर्गीय असतील किंवा इतर मागासवर्गीय असतील त्यांच्यासाठी एक नियमावली आहे की या मागासवर्गीयामध्ये कोणता समाज बसतो आणि त्यांना सर्टिफिकेट कसं इश्यू करायचं त्यासाठी एक क्लास 1 अधिकारी किंवा आपल्या प्रांत अधिकारी
अशापैकी नेमणूक असते. तर आता या विखे पाटलांनी जो JR काढलेला आहे त्या JR मध्ये स्पष्टपणे तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी अधिकारी यांनी हे दाखले द्यायचे आहेत किंवा यांनी ही शिफारस करायची आहे. म्हणजे गाव पातळीवर दबाव टाकून हे सर्व मराठा समाजाचे कुणबी सर्टिफिकेट कुणबी मागच्या दाराने OBC करण्याचा हा फार मोठा प्रकार करण्यासाठी हा JR काढलेला आहे. हा काळा JR आहे. या JR मध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीमुळे आज OBC आणि उद्या SC STचं सुद्धा आरक्षण धोक्यात येणार आहे. याचं कारण नातेसंबंधामध्ये जर मातृसत्ताक आणि पितृसत्ताक दोन्ही जर याचे नातेसंबंध धरले तर एखादी मुलगी SC समाजातून मराठा समाजामध्ये आली तर त्यांच्या नातेसंबंधांना सुद्धा धरून तो SC समाजाचा सुद्धा दाखला यांना द्यावा लागेल. कारण हा नियम SC साठी आहे, ST साठी आहे आणि OBC साठी आहे. मग सगळ्याला नातेसंबंध धरावे लागतील आणि त्यातून हा वाद निर्माण होईल आणि त्यामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊन हे सर्व मराठे OBC होतील, SC होतील, ST होतील आणि आपलं सर्व आरक्षण खाऊन टाकतील. दुसरी गोष्ट म्हणजे या हैदराबाद गॅजेटमध्ये कुणबी कुणाला म्हटलेला आहे तर कुणबी म्हटलेला आहे जो शेतकरी आहे त्याला कुणबी म्हटलेला आहे. आणि मग याच्यामध्ये शेतकरी मराठा आहे, माळी आहे, धनगर आहे, वंजारी आहे किंवा अग्रवाल आहे, ब्राह्मण आहे, जैन आहे, उच्च जातीतील सुद्धा ज्यांची जमीन आहे त्यांना कुणबी म्हटलेला आहे. म्हणजे हे सर्वच कुणबी होणार. ही दुसरी गोंधळाची परिस्थिती. तिसरी गोंधळाची परिस्थिती म्हणजे याच JR मध्ये काही समाज आहेत ते SC मध्ये आहेत. उदाहरणार्थ म्हटलं तर बंजारा समाज हा SC मध्ये आहे. मग महाराष्ट्रातला बंजारी समाज सध्या जो OBC मध्ये आहे किंवा NT मध्ये आहे तो परत SC मध्ये जाईल, तो SC ची मागणी करेल. धनगर समाज आता आपला NT ची मागणी करतोय. NT मध्ये जो आहे तो ST ची मागणी करत आहे. एकंदरच सर्व भटक्या विमुक्त जाती आहेत त्या सर्व ST ची आणि SC ची सुद्धा मागणी करतात आणि करू शकतात. धनगर समाजातील काही जाती ज्या आहेत या धनगर खाटीक वगैरे आपल्या महाराष्ट्रामध्ये SC मध्ये मोडल्या जातात. तर त्याचा आधार घेऊन काही SC होतील, काही लोक NT मध्ये जातील आणि तिथं मग आदिवासी विरुद्ध इतर भटक्या विमुक्त जाती यांचा वाद चालू होईल. इकडं OBC विरुद्ध मराठा, OBC विरुद्ध ओपन सर्व हा वाद चालू होईल. मुळात कुणबीची जी व्याख्या आहे, कुणबी हा फक्त महाराष्ट्रामध्ये कोकणात आहे आणि कोकणातला जो कुणबी आहे तो डोंगराळ भागात राहतो. उंच डोंगर कपाऱ्यामध्ये जंगलामध्ये राहतो. त्यांना स्वतःची जमीन वगैरे नाही आहे. 96 कोळी मराठा जो आहे त्यांच्या जमिनीच्या सपाटीवर आहेत किंवा कोकणाच्या तळामध्ये आहेत. त्यामुळं
96 कुळी मराठा समाजाच्या ज्या जमिनी आहेत त्या कुळानी, खंडानी किंवा मजुरीनी करून जो उपजीविका करतो तो कुणबी आहे. कुणबी हा शेतकरी नाहीये. आणि तसा एक GR निघालेला होता की 2004 साली खत्री आयोगाने शिफारस केलेली होती की कोकणातील जो काही कुणबी आहे त्यांची काही ठिकाणी कुणबी मराठा अशी जी चुकून नोंद लागलेली आहे तर ते क्षेत्रबंधन असून कोकणापुरताच हा GR आहे. परंतु ह्याला सर्व महाराष्ट्रभर आहे असं समजून हा मराठा समाज कुणबी मराठा, मराठा कुणबी आणि मराठा यांना कुणबीकरण करण्याचा जो सपाटा लावलेला आहे तर हा सर्वच बाबतीत घातक आहे. आणि याच्यामध्ये ओबीसी समाजाचं सर्व आरक्षण जाणार आहे. जो ओरिजिनल कुणबी आहे त्या कुणबीबद्दल आपला कोणताही वाद नाहीये. तो कोकणात आहे आणि त्या कोकणातला कुणबी आम्हाला मान्य आहे. त्याचबरोबर काही कुणबी जे आहेत ते विदर्भामध्ये आहेत. त्यांच्यातही बऱ्याच जवळजवळ 40-50च्या आसपास छोट्या एकदम जाती आहेत आणि त्यांच्याकडे फार छोटे छोटे पट्टे आहेत, मजुरी पट्टेच आहेत. तर असे काही कुणबी आहेत की ते कुणबी पूर्णपणे ह्या आरक्षणामध्ये आलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त काही विदर्भामध्ये देशमुख, मराठा, पाटील सुद्धा कुणबी म्हणून आलेले आहेत. आणि त्यामुळं विदर्भामधला हा वाद काही नाहीये. परंतु आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि उर्वरित कोकण, मुंबई या परिसरामध्ये जो मराठा राहतो तो आता हा कुणबीकरणाच्या पाठीमागे लागलेला आहे. आणि त्यांना जे पाहिजे होतं ते आतापर्यंत 103वी घटना दुरुस्ती करून केंद्र सरकारने आरक्षण दिलेलं आहे. 10% आरक्षण दिलेलं आहे. वास्तविक पाहता ओपन समाज हा 15% आहे. 15%च्या निम्म 7.5%च आरक्षण द्यायला पाहिजे. तरी सुद्धा केंद्र सरकारनं 20% धरून, ओपन 20% धरून 10% EWS हे आर्थिक मागासवर्गीय म्हणून आरक्षण दिलेलं आहे. कारण मराठा समाज आणि तत्सम जाती ज्या गुजरातमध्ये पटेल आहेत, पाटीदार आहेत किंवा राजस्थानमध्ये राजपूत आहेत, जाट आहेत, हरियाणामध्ये किंवा तशाच तत्सम जाती आपल्या कर्नाटकामध्ये आहेत, आंध्रामध्ये आहेत. या ज्या क्षत्रिय जाती आहेत या क्षत्रिय जातींना आरक्षण देता येत नाही. ही राज्यकर्ती जमात आहे त्यामुळे त्यांना आरक्षण देता येत नाही. ही मागासवर्गीय ठरत नाहीत. मागासवर्गीयचे नाव यांचे बसत नाहीत. त्यामुळे यांना आरक्षण कधीही आरक्षणाच्या कोट्यातून म्हणजे SC, ST आणि OBC 340, 41 आणि 42 या कलमानुसार जे आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये या क्षत्रिय जातींना आरक्षण मिळणार नाही. तरी सुद्धा दर निवडणुकीच्या अगोदर काहीतरी वादविवाद निर्माण करून आंदोलन, मोर्चे, मेळावे घेऊन सरकारवर दबाव टाकून हे आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न वरचेवर चालू आहे. तो चुकीचा आहे आणि हा महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी घातक आहे. तर त्यासाठी यांचं जे लक्ष आहे ते आता सरकारने EWS दिलेलं असताना सुद्धा या EWS मध्ये सुद्धा 80 ते 85% आरक्षण हे एकट्या मराठा समाजाला मिळालेलं आहे. त्यामुळं यांचे प्रश्न सुटलेले असताना सर्व देशातील सुटलेले आहेत. सर्व देशातील जाट, पटेल, गुजर, कापू अशा काही क्षत्रिय जाती होत्या, ठाकूर. तर यांनी आता हे आंदोलन करायचं बंद केलेलं आहे. परंतु महाराष्ट्रातील मराठा मात्र अजून हे आंदोलन बंद करायला तयार नाही. आणि ऐन केन प्रकारे
ओबीसी मध्ये यायचा प्रयत्न करतो आणि ह्या विखे पाटलांनी थोडासा विचार केला तर बघा, देश स्वतंत्र व्हायच्या अगोदर जी काही परिस्थिती होती ती वेगळी असू शकते. त्यावेळेला यांना आरक्षण द्यायचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला होता किंवा त्याच्या अगोदर सायमन कमिशन आलेलं होतं, त्याच्यामध्ये सुद्धा यांनी सगळ्यांनी आरक्षण नको म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर जे आयोग आले ते आयोग सुरुवातीला एक कालेलकर आयोग आला, देशमुख आयोग आला, त्याच्यानंतर मंडल आयोग आला, त्याच्यानंतर खत्री, बापट, सराफ असे आयोग आले, राणे समिती आली किंवा गायकवाड कमिशन आलं. या आयोगाने कोणत्याही आयोगाने यांना मराठा म्हणून शिफारस केली नाही. राणे समिती आणि गायकवाड आयोग, हा गायकवाड आयोग पूर्ण मराठा समाजाचा होता. मराठा समाजाची मेजॉरिटी करून बनवलेला हा मागासवर्गीयासाठी चुकीच्या मार्गाने बनवलेला आयोग होता. राणे समिती तर मुंबई हायकोर्टामध्येच त्याने नकार दिलेला आहे. गायकवाड आयोगाला दिल्ली सुप्रीम कोर्टाने 650 पानाचा निकाल देऊन सांगितलेला आहे की मराठा, कुणबी मराठा, मराठा कुणबी हे तिघही आरक्षणास पात्र नाहीत. हे मागासवर्गीय नाहीत. ही डॉमिनेट कम्युनिटी आहे. यांच्याकडे गावातील ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पंचायत समिती सदस्य, सभापती, नगर परिषद सदस्य, अध्यक्ष, नगरपालिका सदस्य अध्यक्ष, महानगरपालिका नगरसेवक अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष, अशी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सुद्धा यांनी मोठ्या प्रमाणात पदं उपभोगलेली आहेत. यांच्याकडे पूर्ण सहकार क्षेत्र, साखर कारखाने, दूध डेअरी, गावातील सहकारी सोसायट्या, बँका, पतसंस्था, पाणी वाटप संस्था या मोठ्या प्रमाणात मराठा समाजाच्या ताब्यात आहेत. त्याचबरोबर शिक्षण संस्था, गावातील मंदिर ट्रस्ट यांचे सदस्य, अध्यक्ष मोठ्या प्रमाणात गावोगावी आहेत. त्याचबरोबर हे खासदार आहेत, आमदार आहेत, मंत्री आहेत, राज्यातले डझनभर मुख्यमंत्री झालेले आहेत, देशामध्ये महत्त्वाची पदं भोगलेली आहेत. अर्थमंत्री, गृहमंत्री, शिक्षण मंत्री, संरक्षण मंत्री, कृषी मंत्री, उपपंतप्रधान, राज्यपाल किंवा राष्ट्रपती पद सुद्धा या समाजाने भोगलेलं आहे. ही डॉमिनेट कम्युनिटी आहे. राज्यकर्ती जमात आहे. हे जमीनदार आहेत, जागीरदार आहेत, वतनदार आहेत, पाटील आहेत, देशमुख आहेत. सर्व अंगाने संपन्न आहेत. सर्व सत्ता, मालमत्ता या समाजाकडे आहे. त्यामुळे हा समाज मागासवर्गीय ठरू शकत नाही, मागासवर्गीय नाही. म्हणून 650 पानाचा निकाल 5 मे 2021 रोजी डॉक्टर ॲडव्होकेट जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र सरकार
या केसचा निकाल लागलेला आहे. त्याच्या अगोदर राणे समिती ही हायकोर्टात, मुंबई हायकोर्टाने त्यांना नाकारलेला आहे. त्याच्यानंतर गायकवाड कमिशन हे जयश्री पाटील यांच्या या केसमध्ये नाकारलेलं आहे. त्याच्या अगोदर जुना औरंगाबाद खंडपीठ, आत्ताचं जे छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ, या खंडपीठानं 2 वेळा निकाल दिलेला आहे. कुणबी मराठा, मराठा कुणबी एक नाहीत. कुणबी मराठाने मराठा कुणबी यांना एक समजणे म्हणजे सामाजिक मूर्खपणा आहे असं म्हटलेलं आहे. त्यामुळं हा समाज हा मागासवर्गीयास अजिबात पात्र नाही. त्यांच्यात गरिबी असेल तर गरिबासाठी EWS आरक्षण 103वी घटना दुरुस्ती म्हणजे घटनेत बसत नव्हतं तरी सुद्धा या सरकारनं मराठा समाजासाठी खास करून 103वी घटना दुरुस्त करून हे आरक्षण दिलेलं आहे. त्यांना ते आरक्षण का नको आहे? तर या आरक्षणामध्ये त्यांना ओबीसी मध्ये आल्यानंतर ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषद पर्यंत, नगरपालिका, महानगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या याच्यामधली जी सत्ता आहे ती आता कुठं तर मागासवर्गीयाच्या हातामध्ये जाते आहे. त्यांच्या आरक्षणानुसार 50% तरी जाते आहे. रोटेशन प्रमाणे यांचे अध्यक्ष होत आहेत. त्यामुळं यांना अनेक वेळा म्हणलेलं आहे त्यांनी, लायकी नसणाऱ्याच्या हाताखाली आम्हाला काम करावं लागतं. म्हणून हे आमचं राजकीय आरक्षण संपवण्यासाठी ह्यांना ओबीसीतून पाहिजे. दुसरं ह्यांना नोकऱ्याचं किंवा शिक्षणाचं किंवा मुलांच्या याचं अजिबात काही पडलेलं नाही. निश्चितपणे मी सांगतो, यांना दुसरं काय नाही, फक्त आणि फक्त राजकीय आरक्षणासाठी हा खेळ चालवलेला आहे. तर निश्चितपणाने मला ओबीसी समाजाला सांगायचं आहे की आता या काळ्या JR आपलं आरक्षण जवळजवळ संपलेलं आहे. डुप्लिकेट दाखले निघत आहेत. डुप्लिकेट दाखल्याचं पेव फुटलेलं आहे. अनेक ठिकाणी डुप्लिकेट मराठ्यांनी कुणबी सर्टिफिकेट घेतलेलं आहे. त्याच्यावर प्रत्येकाने आपापल्या भागामध्ये कोणत्याही ग्रामपंचायतपासून कोणत्याही ठिकाणी अर्ज भरला, स्थानिक स्वराज्यामध्ये, संस्थांमध्ये, ओबीसीच्या जागेवर किंवा आरक्षणाच्या कोणत्याही जागेवर जर त्यांनी अर्ज भरला तर त्वरित तुम्ही त्यांना चॅलेंज करा, त्यांच्यावर केस करा. हायकोर्टामध्ये, कोर्टामध्ये जा आणि त्याच्यावर स्टे मिळवा किंवा त्याच्यावर दबाव टाकून हे सर्टिफिकेट रद्द करा. ही खोटी सर्टिफिकेट आहे. आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा भरपूर खोटी सर्टिफिकेट मिळालेले आहेत. काही सर्टिफिकेट पेनूरमध्ये आपल्याला मिळालेले आहेत, त्याचे पुरावे आहेत आपल्याकडे. अशीच महाराष्ट्रभर सगळी सर्टिफिकेट मिळालेले आहेत. आणि एक छुप्या अजेंड्याने आणि छुप्या मार्गाने मागच्या दारानं हे सर्व मराठे आपल्या ओबीसी मध्ये आलेले आहेत, येत आहेत. आपलं आरक्षण हे उद्ध्वस्त झालेलं आहे. त्यांनी एका दिवसात या मराठा समाजाला सर्टिफिकेट देण्याची व्यवस्था केलेली आहे. एका दिवसात सर्टिफिकेट मिळतात. अरे, आमचा डोंबारी आहे, मर्याचा गाडेवाला आहे, नंदीवाला आहे, पारधी आहे, कुडमुडी जोशी आहे, गोंधळी आहे, गोसावी आहे, नाथपंथी डवरी आहेत, कैकाडी आहे, रामुशी आहे. अशा अनेक भटक्या समाजातल्या ज्या जाती आहेत, जवळजवळ 42 जाती भटक्या समाजामध्ये आहेत. या समाजाला 5-5, 10-10 वर्ष सुद्धा सर्टिफिकेट मिळालेलं नाही.
आता मराठा समाज म्हणतो की आमची बाबा 100 एकर 500 एकर जमीन होती ती 50 एकरावर आली, कुठं 25 एकरावर आली, तुकडे झाले, कमी झाली. परंतु त्यांची किती जमीन किती होती जास्त किंवा किती कमी झाली ह्याला काय जबाबदार ओबीसी समाज नाही किंवा भटका विमुक्त नाहीत, मागासवर्गीय नाहीत. परंतु आज आमच्या भटक्या समाजाला 1 फूट सुद्धा राहायला जागा नाही. देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष होऊन गेली तरी सुद्धा त्यांना हे रहिवासी दाखला मिळत नाही, कुठं रेशन कार्ड मिळत नाही, कुठं त्यांना सर्टिफिकेट मिळत नाही, जातीचा दाखला मिळत नाही. त्याच्यामुळे त्यांना शिक्षणामध्ये संधी नाही, नोकऱ्यामध्ये संधी नाही, कुठं ह्या आरक्षणाच्या राजकारणामध्ये संधी मिळत नाही. आणि इतका हा प्रगल्भ समाज असलेला ह्याला सुद्धा तुम्ही एका दिवसात सर्टिफिकेट देता. अरे हेच तात्पर्य आमच्या भटक्या त्याला द्या ना तुम्ही, आणि त्यांची सगळी सर्टिफिकेट द्या, त्यांच्या सगळ्या ह्याच्यावर जाऊन बघा पालावर. एक आड 2 मिडियन 12 फुट्या हे त्यांचा सगळा संस्कार. आज इथं तर उद्या तिथं. अशा लोकांना तुम्ही सर्टिफिकेट देत नाही आणि सदन लोकांना एका दिवसात सर्टिफिकेट द्यायचा हा घाट या सरकारने घातलेला आहे. एकीकडे हे सरकार म्हणतं आमचा डीएनए ओबीसी आहे आणि दुसरीकडे ओबीसीत मागच्या दारानं मराठ्याला घालण्याचा कार्यक्रम चालू केलेला, याला काय म्हणायचं. परवाच बावनकुळे आपल्या साहेबांनी सांगितलं की बाबा कडक आम्ही कायदा करू, पण तो सर्टिफिकेट द्यायचं काम चालू आहे. बबनराव तायवाडे म्हणले की बाबा काय नाही, आतापर्यंत 25-30 फक्त दाखले दिलेले आहेत. अहो ते 2 सप्टेंबर पासून आता इतका पाऊस चालू झालेला आहे की पावसाचे पंचनामे किंवा ह्याचे पंचनामे किंवा अनेक कामं हे रेव्हेन्यूचं डिपार्टमेंट गुंतलेलं आहे. त्यामुळं या दाखल्याकडे त्यांचं थोडंसं लक्ष कमी आहे. एकदा हा कार्यक्रम संपला किंवा वाटप संपलं किंवा आता तुमचे येणारे पैसे, शेतकऱ्याला मदत, दिवाळीचे दिवस संपल्यानंतर तो कार्यक्रम लगेच चालू होता. एका दिवसात सर्टिफिकेट. परवाच भुजबळ साहेबांनी आपल्या बीडच्या सभेमध्ये दाखवलं, सकाळी अर्ज केलेलं संध्याकाळी सर्टिफिकेट मिळालेला आहे. तर हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात चालू होईल, तो समजणार पण नाही. आता जो थांबलेला आहे तो रेव्हेन्यू डिपार्टमेंटला इतर कामं जास्त आहेत त्यामुळे ते थांबलेलं आहे. ते लगेच आता प्रक्रिया चालू होणार आहे. तर मला आता एकच ओबीसी समाजाला सांगायचं आहे की आपलं आरक्षण हे गेल्यात जमा आहे, तरी पण आपल्या हातात एक बाण शिल्लक आहे, एक हत्यार शिल्लक आहे. ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मताचा अधिकार. तो श्रीमंत असो किंवा गरीब असो, एका माणसाला एक अधिकार दिलेला आहे. त्या अधिकाराचा वापर करा. प्रत्येकाने आपल्या गावामध्ये, आपल्या गणामध्ये, गटामध्ये, आपल्या वार्डामध्ये जो उमेदवार उभा आहे, राखीव असेल, एससी साठी असेल तर आपल्याला मदत करणारा जो एससी आहे त्या एससीला मतदान करा. आदिवासी असेल त्या आदिवासी आपल्याला मदत करणारा असेल त्या आदिवासींना मतदान करा. तो ओरिजिनल असला पाहिजे. त्याच्यानंतर जो ओबीसी आहे, ओरिजिनल ओबीसी, त्याला ह्या एससी आणि एसटीनी मतदान करा. ज्या ठिकाणी ओपन आहे, ओपनमध्ये अल्पसंख्याक असतील त्यांना मतदान करा. ओपनवर आणि ओबीसी आरक्षणावर किंवा आरक्षणाच्या कोणत्याही जागेवर डुप्लिकेट आरक्षण धारक जर उभा राहिला तर त्याला चुकूनही मतदान करू नये. डुप्लिकेट मराठ्याला अजिबात मतदान करू नका. मराठ्यांना चुकूनही मतदान करू नका. जे जरांगेचे साथीदार आहेत त्यांना मतदान करू नका. ज्यांनी ज्यांनी ओबीसीला त्रास दिलाय त्या
पुढाऱ्यांच्या अनुयायांना मतदान करू नका। तो ओबीसीचा जरी असला तर तो आपल्या मताचा असला पाहिजे, चळवळीतला असला पाहिजे, ना की उद्या जाऊन त्या मराठ्याचे पाय दाबणारा असू नये। त्यासाठी ही आपण खात्री करा आणि जास्तीत जास्त प्रमाणात ओबीसीच्या जागेवर ओबीसी तर उभा कराच करा आणि त्यातला योग्य ओबीसी उमेदवार जो चळवळीला उपयोग आहे त्यालाच सगळ्या आरक्षणधारकांनी मतदान करा, अल्पसंख्याकांनी मतदान करा आणि ज्या ओपन ठिकाणी अल्पसंख्याक आहे त्या अल्पसंख्याकाला मतदान करा, मराठ्याला मतदान करू नका, डुप्लिकेट ओबीसीना मतदान करू नका। जास्तीत जास्त प्रमाणात ओपन जागेवर सुद्धा ओबीसीने आपले उमेदवार उभे करा की ज्या ठिकाणी अल्पसंख्याक नाही त्या ठिकाणी फक्त मराठाच उभे आहेत दोन्ही बाजूने, त्या ठिकाणी ओबीसीचे उमेदवार उभे करा आणि ओबीसीच्या उमेदवाराला किंवा अल्पसंख्याक उमेदवार असेल तर अल्पसंख्याकांच्या उमेदवाराला मतदान करा। ह्या गोष्टी जर आपण पाळल्या तर निश्चितपणे याचा परिणाम होईल। मग याच्यामध्ये पक्ष पार्टी वगैरे काही बघू नका। या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पक्ष आणि पार्टी काहीही बघायचं नाही। ओरिजिनल ओबीसी, ओरिजिनल एससी, ओरिजिनल एसटी यांनाच आरक्षणधारकांनी आरक्षणधारकांना मतदान करा, आरक्षणवाल्यांनी आरक्षणवाल्यांना मतदान करा, अल्पसंख्याकांनी मागासवर्गीयांना ओबीसीना मतदान करा, ओबीसीने मागासवर्गीयांनी अल्पसंख्याकांना मतदान करा। हा नारा आपल्याला बुलंद करायला पाहिजे। या दृष्टिकोनातून जर आपण गेलं तर फुले शाहू आंबेडकर यांचं स्वप्न साकार झाल्याशिवाय राहणार नाही। मला सरकारला खास करून सांगायचं की या सरकारनं ओबीसीचा डीएनए म्हणायचं बंद करा, नाहीतर हा GR त्वरित रद्द करा। नसेल तर आम्ही ओबीसीचा धडा आम्ही आता या सरकारला सुद्धा शिकवल्याशिवाय राहणार नाही। कारण या सरकारनं आमची फसगत करायला सुरुवात केलेली आहे। डीएनए म्हणून आमचा डीएनए ओबीसी आहे। ओबीसी म्हणजे ओरिजिनल भारतीय कम्युनिटी। आम्ही ओरिजिनल भारतीय आहोत, आमचा डीएनए ओरिजिनल भारतीय आहे। त्यामुळे आमच्या डीएनएचा आणि बाकीच्याचा काही संबंध नाही। तर प्रत्येकाने ध्यानात ठेवा की आपलं मतदान हे ओरिजिनल ओबीसीला गेलं पाहिजे, ओरिजिनल एससीला गेलं पाहिजे, ओरिजिनल एसटीला गेलं पाहिजे आणि अल्पसंख्याकाला गेलं पाहिजे। मराठा समाजाला चुकूनही मतदान करू नका, कारण त्यांनी आपल्या हक्काचं जे आरक्षण आहे ते पळवण्याचा कार्यक्रम केलेला आहे। त्यांना ईडब्ल्यूएस दिला असताना, ईडब्ल्यूएस त्यांना सोपा असताना, ईडब्ल्यूएसचं कट ऑफ कमी असताना सुद्धा त्यांनी आपल्या ओबीसीमध्ये येऊन स्पर्धा केलेली आहे। आपल्या नोकऱ्या गेल्या, आपल्या मुलांचे रँक गेले, आपल्या मुलांना शैक्षणिक सवलतीपासून वंचित राहावं लागलं आणि आता जे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कुठंतर आपले सदस्य किंवा कुठंतर अध्यक्ष सरपंच होत होते ते सुद्धा आता परिस्थिती धूसर झालेली आहे। परंतु त्याच्यावर आपण मात करायचा हा प्रयोग हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली साथ आहे, त्याचा आपण निश्चितपणे वापर करा। कारण आता भुजबळ साहेबांनी सुद्धा म्हटलेलं आहे मी पार्टी बघणार नाही, काही नाही। प्रकाश आंबेडकर साहेबांनी सुद्धा म्हटलेलं आहे आम्ही ओबीसीनाच मतदान करणार, खऱ्या ओबीसीनाच मतदान करणार। त्यांनी सुद्धा म्हणलेलं आहे आरक्षणवाल्यांनी आरक्षणवाल्याला मतदान करा। तर सगळे आपण आता बीसी, ओबीसी, अल्पसंख्याक, भटक्या विमुक्त जाती हे सर्वजण आपण एकीनं मतदान करू आणि आपलं आरक्षण आपण टिकवू। त्यासाठी सर्वांनी सज्ज राहू। सरकारला माझा आणखी एक महत्त्वाचा संदेश आहे, आपण लवकरात लवकर जातनिहाय जनगणना करा
आणि त्या जातनिहाय जनगणनेमध्ये आता जी होणारी जनगणना आहे ती 2021ला व्हायला पाहिजे होती, ती आतापर्यंत झालेली नाही आहे. ती लवकरात लवकर करा आणि ती जातवार झालीच पाहिजे. कारण हे सरकार जनावरांची गणती करतंय, मांजराची करतंय, कुत्र्याची करतंय, डुकराची करतंय, गाढवाची करतंय, मेंढराची करतंय, शेळ्याची करतंय, गायीची करतंय, म्हशीची करतंय, घोड्याची करतंय, पक्ष्याची करतंय, वाघाची करतंय, कोल्ह्याची करतंय, लांडग्याची करतंय. अरे आणि माणसाची करत नाही आमच्या ओबीसी. जनावरांपेक्षा बेकार झाला का ओबीसी तुम्हाला? कसल्याही परिस्थितीत तुम्ही जातनिहाय जनगणना करा. जातनिहाय जनगणना करून मग जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. आम्हाला जास्त नको कमी नको, आमची जेवढी संख्या आहे तेवढं आम्हाला आरक्षण द्या. ते मग ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत पाहिजे, न्याय संस्थेमध्ये पण पाहिजे, सहकार संस्थेमध्ये पण पाहिजे, खाजगी नोकऱ्यामध्ये पण पाहिजे, नोकऱ्यामध्ये पण पाहिजे, शिक्षणामध्ये पण पाहिजे. सर्व ठिकाणी हे आरक्षण पाहिजे आम्हाला. ते लोकसंख्येच्या प्रमाणात पाहिजे. ते कायदा वगैरे काय कायदा तुम्ही करू शकता ना. आता कायद्यामध्ये 10% EWS नव्हतं तर घटना दुरुस्ती करून तुम्ही केलंच ना. करा घटना दुरुस्ती आणि करा आमचं 3रं शेड्यूल लागू करा. 3रं शेड्यूल तयार आहे. फक्त जनगणना नाही म्हणूनच ते थांबलेलं आहे. जनगणना करा, 3रं शेड्यूल लागू करता येतं. एससीचं आणि एसटीचं शेड्यूल झालेलं आहे, 2 शेड्यूल झालेले आहेत. 3रं शेड्यूल लागू करा. जातनिहाय जनगणना झाली, आपोआप त्याला आपल्या जातीच्या आकडेवारीची यादी दिली, आपोआप त्यात 3रं शेड्यूल लागू होतं. आणि हे आरक्षणाचे जे तंटे आहेत ते न परवडणारे तंटे आहेत. तुम्ही जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, सगळ्याला आरक्षण देऊन टाका, संपला विषय. आता हाच एक उपाय आहे आणि या उपायानुसारच आपण जातनिहाय जनगणना करा आणि आम्हाला आमचं आरक्षण हक्काचं आम्हाला आरक्षण द्या. एवढंच आम्ही सरकारला सांगतोय. जर याच्यामध्ये जर आम्हाला दगाफटका झाला तर याच्या पुढे येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही जे पक्षवाले आहेत म्हणजे कोणताही पक्ष असू द्या, मग शिवसेना असू द्या, उभाटा शिवसेना असू द्या, राष्ट्रवादी असू द्या, अजितदादा गट राष्ट्रवादी असू द्या, किंवा शरद पवार साहेब राष्ट्रवादी असू द्या, किंवा काँग्रेस असू द्या, बीजेपी असू द्या, भाकप असू द्या, नंतर शेकप असू द्या, कोणताही पक्ष असू द्या, या पक्षाने जर डुप्लिकेट कुणबी मराठ्याला जर उमेदवारी दिली तर तुमच्या अख्ख्या पक्षाला आम्ही मतदान करणार नाही. हे निश्चितपणे तुम्ही लिहून ठेवा. आणि ह्याची चळवळ आम्ही आजपासून चालू केलेली आहे, दिवाळीपासून चालू केलेली आहे. ती निवडणूक संपेपर्यंत ही चळवळ बंद करणार नाही. आता आम्ही गावोगावी जाऊन ही चळवळ चालू करणार आहे. आता तुम्ही जो काळा JR काढलेला आहे त्या JRच्या विरोधामध्ये आता मी परवाच मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर खंडपीठामध्ये 3074 नंबरची याचिका दाखल केलेली आहे. ती अखिल भारतीय माळी महासंघाचे अध्यक्ष मी स्वतः शंकरराव लिंगे म्हणून त्या ठिकाणी ती याचिका दाखल केलेली आहे. आणि त्या याचिकेचा मकसदच आमचा कुणबी मराठा कुणबी मागासवर्गीय नाहीत, यांना आरक्षण कुठल्याही परिस्थितीत देता येणार नाही. दिलेले सर्व दाखले जे 2004 पासून दिलेले आहेत, त्याच्या अगोदर पण दिलेले आहेत, ते सुद्धा जे खोटे दाखले आहेत त्याच्या अगोदर सुद्धा दिलेले आहेत. कारण सोलापूर जिल्ह्याचं जे 2000चं जे आरक्षण होतं ते आरक्षण तर माझ्या मते नारायण खंडागळे म्हणून ओपन मधल्याचं एका जिल्हा परिषद सदस्याला अध्यक्ष बनलेलं होतं. इथं ते विखे पाटील
त्याचा नगर जिल्हा तर सगळा अर्ध्यापेक्षा जास्त सदस्य हे कुणबी मराठा खोटी आहेत, जिल्हा परिषद सदस्य. पुण्यात नगरसेवक पण तसेच आहेत. आणि तेच लोन आता पश्चिम महाराष्ट्र सांगली आणि कोल्हापूरमध्ये आलं. म्हणजे कुणबी मराठा, मराठा कुणबी डुप्लिकेट टाकले, सगळं महाराष्ट्र बदलले. यांना रोका. सरकारला सांगतोय आम्ही, रोका. सत्ताधारी पक्षाने हे नाटक बंद करा आणि आम्हाला फसवायचं बंद करा. आमचा डीएनए म्हणून आम्हाला फसवायचं बंद करा. तुम्ही जर खोट्या कुणब्याला जर तुम्ही उमेदवारी दिली तर तुमचं काम तमाम. हे निश्चितपणे मी सांगतो आजच. आणि पुन्हा एकदा सांगतो की या सर्व ओबीसीना की जर तुम्ही खरे ओबीसी असाल, तुम्हाला जर भविष्याची तुमच्या मुलाची, तुमच्या मुलीची, तुमच्या भविष्याची जर काळजी असेल, तुम्ही जर खरेच ओरिजिनल ओबीसी असाल, तर तुम्ही या डुप्लिकेट कुणब्यांना कधीही साथ देणार नाही, कधीही मतदान करणार नाही. याची खुणगाट आणि शपथ तुम्ही आज या ठिकाणी घेतली पाहिजे आणि कामाला लागलं पाहिजे. गुलामगिरी बंद करा, स्वाभिमान जागा करा आणि स्वाभिमानानं जगायला शिका आणि आपली पिढी स्वाभिमानी बनवा. आपण इमानदार आहोत, कष्टकरी आहोत, परंतु आपल्याकडे सत्ता नाही. महात्मा फुले यांनी म्हटलेले सत्ते वाचून आल्या अवकळा, सकळ कळा पुसे म्हणा. ह्या अवकळ कळा आलेल्या आहेत, त्या सत्ता नसल्यामुळे आलेल्या आहेत. सत्ता आपल्याला काबीज करायची, आपली संख्या तेवढी आहे. त्यामुळं काहीही न घाबरता आपण यांची गुलामगिरी बंद करा. तळवे चाट्यानं चाटणाऱ्याचे बंद करा आणि स्वाभिमानी असाल, खरे असाल, खरे ओबीसी असाल तर तुम्ही ओबीसीलाच मतदान करा. अन्यथा तुम्ही खरे ओबीसी नाहीत. मग तुम्ही जे काय म्हणते त्याच्याप्रमाणे परत मी म्हणेन, आता काय म्हणणार नाहीये. परंतु तुम्हाला थोडक्यात समजलं पाहिजे, जर तुम्ही खरे असाल, अस्सल असाल तर तुम्ही ओबीसीला मतदान कराल, मागासवर्गीयांना मतदान कराल, आदिवासींना मतदान कराल, अल्पसंख्याकाला मतदान कराल आणि सगळ्यांनी मिळून हे आपलं आरक्षण वाचवाल. एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो. जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद.